वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पराक्रमानं पावन झालेली भूमी. छत्रपतींनी स्वराज्याचं धगधगतं कुंड या परिसरातील असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन पेटवलं. छत्रपतींच्या स्वराज्य क्रांतीपासून प्रेरणा घेऊन देशभक्त स्वर्गीय किसनवीरांनी पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय किसनवीरांनी विकासाची गंगा प्रवाहित केली. वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा. एकीकडं धोधो पडणारा पाऊस, अतिवृष्टीचं थैमान, तर दुसरीकडं 12 महिने दुष्काळ. धोम, बलकवडी आणि नागेवाडी या धरणांच्या माध्यमातून आता पाणी खळाळणार आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह वाईच्या पर्यटनाला गती देण्याची, खंडाळ्याचा दुष्काळ कायमचा हटवण्याची ताकद, वकूफ आणि दृष्टी आहे ती फक्त तरुण तडफदार मकरंद पाटील यांच्याकडेच. सन 2004 विधानसभा निवडणुकीत वाई खंडाळा मतदारसंघात एक राजकीय अपघात झाला. मकरंद आबांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानं आबा खचले नाहीत. पराभवाच्या दुसऱ्या दिवशी आबा सकाळी किरोंड्यात होते, जनसेवेचा वसा घेऊन. या तरुण नेत्याचा धीरोदात्तपणा अनेकांना हेलावून गेला. अक्षरशः पायाला भिंगरी बांधून आबांनी मतदारसंघाची पुनर्बांधणी केली. मनसुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा पिकुणाची. मनसुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा पिकुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाटामंदी पोचती तेला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा पिकुणाची. मनसुद्धा तुझं गट तट पक्ष जात धर्माचा भेदभाव न करता आबांनी विकासाचं चक्र गतिमान केलं. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर वाशिवली अकोशी कोंढावळे रिंग रोड हा वर्षानुवर्ष रखडलेला रस्ता. पश्चिम भागातील जनतेसाठी हा रस्ता जणू विकासाची नवी वाट ठरलाय. गावोगावचे रस्ते करताना छत्रपतींनी जिथं स्वराज्याची शपथ घेतली त्या रोहिडेश्वराच्या पायथ्यापर्यंतचा, घेरा केंदळचा खावली ओढी रस्ता, वेरुळी ते बारशेवाडी असे अनेक रस्ते आबांनीच केले. गावात किती मतं आहे त्याचा विचार न करता प्रत्येक गावात कोणत्या कामाची गरज आहे हे आबांनी ओळखलं. पश्चिम भागातील दुर्गम गावांमध्ये वीज नव्हती, त्या गावांना भोरमधून वीज मिळवून दिली. पाकिरे वस्ती, ओहळी या गावाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष उलटल्यानंतर वीज मिळाली ती आबांमुळेच. अशा कामातून, अफाट संपर्कातून आबांनी जनसेवेची ताकद संघटित केली. त्या जोरावर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वाईतील सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळवलं. दस्तूर खुद्द माननीय शरद पवार साहेबांनी या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीबद्दल मकरंद आबांचं कौतुक केलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं आमदार शशिकांत शिंदे यांनी आबांची वेळोवेळी पाठ थोपटली. बाजार समितीतही विरोधकांची सत्ता उठवून
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हिरो ठरले ते मकरंद आबाच. अपयशानं खचून न गेलेले आबा यशानंही हुरळून गेले नाहीत. आधी तोट्यात असणारी बाजार समिती फायद्यात आणली. वाई पंचायत समितीच्या माध्यमातून गावगावच्या गरजूंना सायकल, शिवणयंत्र, शेती उपयोगी साहित्य, घरकुलांचं वाटप करण्यात आलं. वाई नगरपालिकेच्या माध्यमातून वाई शहरात तर कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा जणू यज्ञच पेटला. वाई नगरपालिकेच्या भव्य इमारतीसाठी 2,95,00,000, यात्री निवासासाठी 1,75,00,000, नाट्यगृहासाठी 4.5 कोटी, स्विमिंग पूलसाठी 1,10,00,000, गणपती मंदिरासमोरील गार्डनसाठी 75 लाख रुपये मंजूर केले. यामध्ये लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळणी आणि नाना नानी पार्कचा समावेश आहे. याशिवाय वाईतील झोपडपट्टी विकास प्रकल्पासाठी 6.5 कोटी रुपयांचा निधी आबांनी मंजूर करून आणलाय. त्यामुळे काशी कापडी सिद्धेश्वर मंदिरा शेजारील झोपडपट्टी धारकांना नवी घरं मिळून वाई शहर झोपडपट्टी मुक्त होणार आहे. वाई शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय कृष्णा. कृष्णा नदीच्या स्वच्छतेचा कोट्यावधी रुपयांचा प्रकल्प आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. वाई सोबत संपूर्ण मतदारसंघात आबांनी रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, समाज मंदिर, व्यायामशाळा अशी कामं करताना महिलांसाठीही महिला बचत गटांचं फेडरेशन केलंय. त्यामुळे महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय मिळणार आहेत. माननीय लक्ष्मणराव पाटील यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून देशात सर्वप्रथम 4% व्याजदरानं महिला बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ जास्तीत जास्त बचत गटांना मिळावा यासाठी आबा प्रयत्नशील आहेत. वसुंधरा महोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण चळवळीला गती दिली. वाईतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी याकरता पंढरपूर इथं वारकरी निवास बांधून दिलं. केवळ शब्दांचे फुगे न फोडता आबांनी केलेली ही कृती म्हणजे संतांनी शिकवलेला कर्मयोगच. जलसंपदा मंत्री माननीय नामदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम करून धोम बलकवडी, नीरा देवघर प्रकल्प उभे केले. या प्रकल्पांचं पाणी खंडाळ्याच्या शिवारात पोचावं यासाठी मकरंद आबा, नामदार अजितदादा पवार, नामदार रामराजे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत असून खंडाळा सुजलाम सुफलाम होण्याचे दिवस आता दूर नाहीत. त्यासाठी कॅनॉलची कामं प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदार शरद पवार, जलसंपदा मंत्री नामदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार माननीय लक्ष्मणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून खंडाळा तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे. तिथं कोट्यावधी रुपयांचे उद्योगधंदे उभे राहणार आहेत. या उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांचं जीवनमान उंचावावं यासाठी मकरंद आबा आत्तापासूनच प्रयत्नशील आहेत. हे प्रयत्न साकारण्यासाठी आबा अतिशय दक्ष आहेत. माननीय मदनराव पिसाळ यांनी पूर्ण केलेल्या नागेवाडी धरणाच्या कॅनॉलच्या कामांनाही आबा गती देत आहेत. ते काम पूर्ण झाल्यानंतर बावधन आणि परिसरातील 5,000 एकरहून अधिक शेती बागायती होणार आहे. याशिवाय कवठे केंजळ योजनेमुळे 11,000 एकर जमीन ओलिताखाली येऊन तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. पाणी प्रश्नाला महत्व देताना ठिकठिकाणी पाझर तलाव निर्मिती आणि दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला जातोय. कामं कामं आणि कामं, सांगावी तेवढी थोडीच. लहानापासून मोठ्याचे आमचे मकरंद आबा, मकरंद आबा, मकरंद आबा, मकरंद आबा, मकरंद आबा. प्रगतीच्या या वाटेवरती नवने
हे सर्व करताना आबांनी वर्षानुवर्ष संधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणलं. बोपेगावच्या सरपंच पदापासून आबांची सुरू झालेली कारकीर्द जिल्हा परिषदेतही गाजली होती. गेल्या 5 वर्षात सर्व सत्तास्थानं जनतेनं मकरंद आबांच्या ताब्यात दिली. या सर्व सत्ता पालटाचा रोख आहे तो येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे. त्यासाठी त्यांना आशीर्वाद आहेत ते पवार साहेबांचे आणि साथ आहे ती आपणा सर्वांची. सामान्यातील सामान्य कार्यकर्ता हक्कानं आबांना साथ घालू शकतो, कारण त्याला खात्री आहे आबा आपल्यासाठी जीवाचं रान करतील. आबांच्या कामाचं, रात्रंदिवस घेतलेल्या कष्टाचं मोजमाप करण्याची वेळ आली आहे. कुणी रोखायचं म्हटलं म्हणून वाघ डरकाळी फोडायचा राहत नाही. गरुड आकाशात झेप घेण्याचं थांबवत नाही. आबाई विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही. मी आहे तो कार्यकर्त्यांच्या जोरावर असं विनम्रपणे सांगणारे आबा. नेता नव्हे तर लोकसेवक म्हणून वावरणारे आबा. आणि आता वाईचे भावी आमदारही आबाच.